हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही आहे आमच्या घरातली छोटीशी लायब्ररी. बरेच दिवस झालं मला ह्या लायब्ररीतली ही पुस्तकं काढून हे सगळं क्लीन करून सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं होतं, पण काही कारणांमुळे कामांमुळे वेळच मिळत नव्हता. आज थोडा वेळ होता म्हणून ठरवलं की आज हे सगळं क्लीन करून घ्यायचंच आणि याचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचा. म्हणून आम्ही लागलो पटापट कामाला. तर आज समृद्धीला पण थोडा वेळ होता म्हणून तीसुद्धा म्हणाली की मी पण तुझी हेल्प करते चल. म्हणून आम्ही दोघी पटापट कामाला लागलो. तर आमच्या घरात ही छोटीशी लायब्ररी आम्ही बनवली आहे, ज्याच्यात बरीचशी पुस्तकं आहेत. आता कोणती कोणती पुस्तकं आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच. पण आमच्या घरात पुस्तकं वाचायची आवड कोणाला आहे, तर ती पुस्तकं वाचण्याची आवड समृद्धीला आहे आणि समृद्धीच्या बाबांनासुद्धा. तसं थोड्याफार प्रमाणात आम्हीसुद्धा पुस्तकं वाचतो, पण जास्त करून पुस्तकं वाचायला आवड किंवा पुस्तकं वाचण्याचा छंद समृद्धीला आहे आणि याचा मला खूप आनंद आहे की तिला पुस्तकं वाचायला आवडतात. तर अशा प्रकारे आम्ही सगळी पुस्तकं पटापट काढून घेतली आणि कपाटामध्ये बरेच दिवस झाला खूप धूळ झाली होती म्हणून ते मी पटकन साफ करून घेतलं. आणि हे बघा, समृद्धी मागे मागेच बसली माझ्या नुसती. काय करत होती काय माहिती या ॲक्शन करून. आजकालच्या पोरांचे हे दोन असं ॲक्शन काय करतात काय समजतच नाही. तर मी पटापट हे कपाट क्लीन करून घेतलं आणि ही बघा आमची पुस्तकं. हे सगळे मराठी पुस्तक आहेत ना? हे सगळे मराठी पुस्तक आहेत दिसतात आणि हे सगळे इंग्लिश. तर ही सगळी पुस्तकं आमची समृद्धी वाचते. समृद्धीच्या बाबांना पण पुस्तकं वाचायची आवड होती. आत्ता ते कामामुळे त्यांना पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. तर आता तो शौक आमच्या समृद्धीला आलेला आहे आणि हळूहळू करत तिने एवढी पुस्तकं जमा केलेली आहे. तर आता कुठली कुठली पुस्तकं आहेत आमच्याकडे ते आता समृद्धी सांगणार आहे आणि तिनं कुठली कुठली पुस्तकं वाचले ते पण ती दाखवेल. चल स्टार्ट. कुठनं, मराठी का इंग्लिश? ही साईडला काढलीत, ही एवढी सगळी ही मराठी पुस्तक आहेत आणि ही सगळी आहेत इंग्लिश पुस्तकं. तर मी तुम्हाला दाखवते. पहिला समृद्धी 6वीला असल्यापासून तिला म्हणजे पुस्तकं वाचायची पाचवीला असल्यापासून हळूहळू तिला पुस्तकं वाचायची सवय लागली. तर आम्ही सुरुवातीला आहे ना, तर सगळ्यात आधी हे बघा ही पुस्तकांची हालत काय. ते तू मम्मा मी लहान असताना आणलेली. ही अशी पुस्तकं आणून सुरुवात केली होती आम्ही. मी चतुर तेनालीराम, ईसापनीतीच्या गोष्टी, श्री जन्माच्या आधी आणलेली ती पुस्तकं, शेख चिल्ली, संस्कार कथा. ही बघा या पुस्तकांची हालत काय झाली वाचून. तर ही अशी पुस्तकं आणली. त्याच्यानंतर मग हे अशा बोध कथा, नंतर ईसापनीतीच्या गोष्टी काय म्हणते मी. आता पुस्तकं ही वाचून अक्षरशः फाटायला आलीत. आता एवढं समृद्धीने ही पुस्तकं वाचली. त्याच्यामुळेच मला वाटतं ही पुस्तकं आणल्यापासूनच तुला पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली. तू मम्मा ते श्री जन्माच्या आधी आणली होती. मी केवढीशी होते तेव्हा मला फक्त माहित होती की आहेत पुस्तक. त्याच्यानंतर मग पुस्तकांच्या स्टॉक मध्ये आमच्या वाढ होत गेली आणि मग ही अशी मग आली सिंड्रेला, टार्झन. ते किती मी 2 दिवसात वाचले. मग हे पंचतंत्रातल्या गोष्टी आल्या, मजेदार कथा आल्या आणि हे गोष्टीतून संस्कार आले. क्लिक करायचं. अशा मग हळूहळू पुस्तकांचा स्टॉक आमचा वाढत गेलेला आहे आणि आता हा एवढी पुस्तकं कलेक्शन आमचं वाढलेलं आहे पुस्तकांचं. तेच आता बघूयात, आपण एक्सप्लोर करूयात. योगाचं पुस्तक आहे. योगा मी जिम्नॅस्टिक करायची ना तेव्हा घेतलेलंच ना. ह्याच्यातले मी हा वाचले, ही वाचली आहे. सॉरी, हे पुस्तक हे समृद्धीचं वाचून झालेलं आहे. पूर्ण वाचले? अर्ध सगळं वाचलंय त्यातलं मी. अर्ध का सगळं? मधनं वाचलंय पण पूर्ण वाचलंय.
आता म्हणजे कोणता जो टॉपिक आवडेल तो टॉपिक उचलून वाचलंय मी, कारण ते पुस्तक असं थेरी नाहीये पूर्ण, ते टिप्स. उमेश कणकवलीकर यांचं हे पुस्तक आहे. ते टिप्स आहेत सगळ्या त्यामध्ये, ते लायब्ररीच आहे. ह्याच्यानंतर ही वाचली आहे श्यामची आई. हे पुस्तक मी पण वाचलंय, मस्त आहे. एक्झाम वॉरियर्स. हे कधी FC रोडचा पण. हे FC रोडला आहे ना, आता 2 वर्ष झालं पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन भरलंय. मागच्या वर्षी भरलं होतं, त्याच्यानंतर हे आता 2025चं जानेवारीमध्ये हे ना, डिसेंबरमध्ये 2024ला FC रोडला पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन भरलं होतं. 2nd इयर होतं त्यांचं पुस्तक एक्झिबिशन. नॅशनल फेस्टिवल होतं, नॅशनल बुक फेस्टिवल. तर हे पुस्तक आम्हाला तिथं फ्रीमध्ये मिळालं. सगळ्यांना ते पुस्तक हे वाटत होतं तिथं, है ना. तर हे पुस्तक पण मस्त आहे. हे सुधा मूर्तींचे हरवलेल्या मंदिराचे रहस्य. सुधा मूर्तींच्या सिरीज मधले बरेचसे पुस्तकं आहेत जी समृद्धीनं वाचलेली आहेत. 5-6. चल काय. हे बघ, शास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ आहेत. सुधा मूर्तींचे दाखवतो. सुधा मूर्तींचे इंग्लिश मध्ये आहेत. मग दाखवते. वेअर आर यू. पहिलं मराठी पुस्तकांचं कलेक्शन. सुधा मूर्तीचं दाखवते. हे सरपंच रिवेंज. हे महाभारत, पूर्ण महाभारतच्या कथा आहेत सगळ्या, ज्या थोडे अनयुज्युअल टेल्स, म्हणजे जे अनटोल्ड टेल्स असतात त्याच्यावर डिपेंड आहे. हे हिअर अँड देअर अँड एव्हरीवेअर, ते सुधा मूर्तींचे पर्सनल एक्सपिरियन्सेसवर डिपेंड आहे. हे ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज, लॉकडाऊनच्या स्टोरीज आहेत सगळ्या. हे पुस्तक मी पण वाचलंय, मस्त आहे हे पण पुस्तक. हे वाईस अँड अदरवाईज, ते पण सुधा मूर्तींचंच आहे. अजून एक होतं, तुला म्हणलं नाही का मी, असेल इथेच. मी ह्याच्यामध्ये आहे का इथे नाही, मराठीमध्ये टाकलीस ते मराठी पुस्तक आहे हे ना. हा नाही, लॉस्ट टेल्स ऑफ लॉस्ट स्टोरीज. तिथे काय बघ. अरे हे सुद्धा सॉरी, सरपंच नाही, द मॅजिक ऑफ द लॉस्ट स्टोरी, ते पण सुद्धा मूर्तींचं. अजून असतील ना. नाही, हे मराठी एक आणि इंग्लिश हे सुधा मूर्तींच्या एवढे पुस्तकं आणि ही सगळी समृद्धीनं वाचून झालेली. अजून 3-4 वाचले लायब्ररीतले मी. ते अपसाइड डाऊन, 1000 स्टिचेस. आता वाचतेस का? ते झालं वाचून. पूर्ण झालं वाचून? वाच. व्हेरी गुड. इफ यू थिंक यू कॅन, ते पण झालं. हे बाकी आहे फक्त. वाचून झाले? हो, ते 2 वर्ष झाली आणून त्याला. सिक्रेट्स ऑफ शिवा वाचायचं. हे अजून वाचायचं. ते साईडला वाचायचं. हे प्राइस ऍक्शन ट्रेडिंग, हे तिच्या बाबांचे पुस्तक आहेत ट्रेडिंगचे. हे रिच डॅड पुअर डॅड, ते पण हे श्रीतेज साठी आणलं होतं आपण वाचायला, आहे ना. हे मोरल स्टोरीज श्रीतेज साठी आणले, पण श्रीतेजला अजून तर पुस्तकं वाचायची सवय लागली नाही आहे. म्हणजे कधी कधी बसतो मूड आला तर, नाहीतर अजिबात नाही. आणि हे पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, दाखवते मी. त्याच्यानंतर ह्या 2-3 पुस्तक आहेत ना. त्याच्या अजून एक पुस्तक होती श्रीजन गटात. हे एक असे म्हणजे जनरल नॉलेज साठीचे हे पुस्तक हे मस्त आहेत. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि अजून एक डिस्कवरी म्हणून आहे, अर्थशी रिलेटेड, म्हणजे दगड, माती, जमीन, पाणी या सगळ्याबद्दल माहिती आहे. आणि हे इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण झाली, काय, मुलांच्यासाठी खूप छान पुस्तक आहेत. हे मला वाटतं आपण सांगलीतून आणलेलं आहे. हे अजून 1-2 पुस्तक आहेत तिकडे कपाटात, डिस्कवरी म्हणून. असे 3 पुस्तकं सांगलीतून आणले होते श्रीतेजसाठी. तर हे गौर गोपालदासांचे पुस्तक आहेत 2 सिरीज मधले त्यांच्या. रस्किन बॉन्ड वाचले ना. हा, हे बघा, हे श्रीचं वाचून झालंय पूर्ण. हे श्रीनं वाचलंय मेन म्हणजे. मी पण वाचलंय.
हे गिफ्ट आले समृद्धीला. समृद्धीच्या आत्याने समृद्धीला गिफ्ट दिलं. नंतर मग हे आम्ही एक पुस्तक आणलं. हे पण सांगलीतूनच घेतलं ना? हो, सांगली, दोन्ही पण सांगलीतूनच घेतले. सांगलीमध्ये मराठा समाज स्टँड जवळ मराठा समाज म्हणून आहे. तिथं खालच्या गाळ्यामध्ये नेहमी पुस्तकांचा स्टॉल लागलेला असतो. तिथं बरेच पुस्तकं मिळतात. नॅशनल इंटरनॅशनल सगळी पुस्तकं असतात आणि 10% 20% असा काहीतरी डिस्काउंट तिथं असतो. त्यामुळे आम्ही नेहमी सांगलीला गेलो की समृद्धीची विजिट कायम तिथे पुस्तकाला असतेच असते. चालू. हे एक आहे डेल कार्निग म्हणून आहे, त्यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. असं वाचलीस? नाही वाचलं. हे कोण वाचले मला सांग. ते वाचले मी. हे आहे सिक्रेट गार्डन म्हणून, खूप मस्त पुस्तक आहे. हे मी पण वाचलं वाटतं. वाचल्याशी नाही, तुला मी स्टोरी सांगितली होती अख्खी वाचल्यावर, पण वाचायला सुरुवात केली ती मी अर्ध. हे नॉवेल सारखं मॅग्निफिसंट लिझा ब्राउन म्हणजे आहे चांगलं थोडं ते अंडरस्टँडिंग. हे द डायरी ऑफ अ यंग गर्ल. हे खूप मस्त आहे. हिटलरच्या टाइमची स्टोरी आहे सगळी, म्हणजे हिटलरची नाही तिची स्टोरी. असं इकिगाईचं पुस्तक कुठे आहे? दर्शुदे. इकिगाई पुस्तक पण मस्त आहे, ते पण मी पूर्ण वाचलंय. पुढे हे सगळे हे पण वाचले मी. जातक कथा ते मी 5th स्टोरीज, ॲनिमल स्टोरीज. हे एपीजे अब्दुल कलामांचं आहे. हे रस्किन बॉन्ड, अ बॉय अँड हिज ड्रीम. अब्दुल कलामांचं आहे ते मी 4th ला असतानाच होतं ते. हे बाबांचं पुस्तक आहे, ते मी वाचलंय. बाबांच्या लहानपणीच आय थिंक सो. हो, बाबांच्या सुटकेस मध्ये सापडलेलं. होय का? हो. अजून दाखवते हे द सायकोलॉजी ऑफ मनी. वाचलंस? नाही, ते नाही वाचलं मी. बाबांचं आहे. हे 2 भगवद्गीता आहेत. हे खूप जुनं आहे आणि हे नवीन आहे. आता हे नवीन घेतलंय. हे सेमच आहे पुस्तक, पण ही नवीन एडिशन आहे आणि ही जुनी एडिशन आहे. ही खूप जवळजवळ आमच्या लग्नाच्या आधीपासून यांच्याकडे हे इस्कॉनची हे नाहीत का? इस्कॉनचे सावरकरांचं पुस्तक आहे. वीर सावरकरांचं हे पुस्तक आहे. हे पण छान आहे. असा करा अभ्यास. हे पण सांगलीतूनच घेतलं. वाचलेस? हो. मग उलट दिसत असेल मला वाटतं. टायटल उलट दिसतं इथं. हे पण हे छान आहे. असा करा अभ्यास. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. हे वाचलंय मी. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. हे असा शोध असे संशोधन आहे. 2 पार्ट्स आहेत, दोन्ही पण वाचले. छान आहेत. संशोधक सगळे सायंटिस्टनी कोणता शोध लावला ही सगळी माहिती या 2 पुस्तकांमध्ये आहे. हे पण आम्ही सांगलीतूनच घेतलं होतं. हे का बाळ फोंडके यांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये काय आहे सगळे, म्हणजे गोष्टी का होतात, का होतो, म्हणजे का त्याचं रिझन, म्हणजे काय आता हिवाळ्यात थंड का असतो, उन्हाळा गरम का असतो, आपली बोट का मोडतात, पोट का सुटतं, डोकं का दुखतं, हे सगळं याच्यात आहे. वाचायला पाहिजे. मी बघितलं नव्हतं. पुस्तक कुठून आणलंय? चांगली. होय का? हो. ते मी आणि बाबा गेलो तेव्हा. मी वाचते आता. हे खजिना. हे पण श्रीसाठी घेतलं पुस्तक. श्रीचं वाचून झालंय हे बहुतेक. हो, मी पण वाचलं. हे खूप छान पुस्तक आहे. कृष्णा यांचं पूर्ण कथा आहे ही. त्याला काय म्हणतात? कृष्ण कादंबरी म्हणतात त्याला. ते आहे माहिती. श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक आम्ही इस्कॉन मंदिरातून घेतलं होतं 2024 ला 1 जानेवारीला. बरोबर 1 जानेवारी 2024 म्हणजे वर्षाचा नवीन दिवस म्हणून आम्ही इस्कॉन मंदिरात गेलो होतो. तर तिथून हे पुस्तक आणलं होतं आम्ही. हे पण छान शब्दांवर प्रभुत्व ते वाचले. हे इंग्लिश मराठी शब्द आहेत. हे काय आहे? हे शिवाजी महाराजांचं आहे.
महाराजांचं राजा शिव छत्रपती महाराजांचं पुस्तक आहे आपले. हे छान आहे. अंतरिक्ष यात्रा पण छान आहे. हे पूर्ण स्पेस बद्दल सगळी माहिती दिलेली आहे, प्रत्येक प्लॅनेट मध्ये. हे पण जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ. हे पुस्तक स्पेशली महिला शास्त्रज्ञांचं आहे. म्हणजे आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये कुठल्या कुठल्या फेमस लेडीज सायंटिस्ट जे आहेत आणि त्यांनी कोणता शोध लावला हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. हे गोल्स हे पण वाचले. हे टायटल्स उलटे दिसतात. हे आपले मराठी सण. याचा शाळेत खूप उपयोग झालाय ना, शाळेत असताना म्हणजे तो हो, निबंध वगैरे लिहायसाठी, फेस्टिवल साठी. थांब, मी अजून कोणतं वाचले? हे सगळे छोट्या पोरांचे. हे महाराणी येसूबाई पण छान आहे खूप. महाराणी येसूबाई हे पुस्तक मी पण वाचले. येसूबाईंच्या जीवनावर आधारित आहे हे पुस्तक. हे मस्त आहे. हे पण कृष्णापुत्र यशवंतराव चव्हाण त्यांच्या जीवनावर आधारित आहे हे पुस्तक. हे औरंगजेबाचं, पूर्ण त्यांच्या लाईफचं. औरंगजेबांची कथा आहे याच्यामध्ये. हे झंझावत आणि बाबा सांगतात मला, संताजी धनाजी यांच्यावर आहे हे पुस्तक. हे मी वाचले बहुतेक, लक्षात येत नाही. बाबा सांगतात त्याचं. हे माइंडफुल लिव्हिंग, द पॉवर ऑफ माइंडफुल लिव्हिंग. हे खूप मस्त आहे, खूप मस्त. पुढचं तू सांग. हे आपण FC रोड वरचं मगाशी सांगितलं ना, बुकचं एक्झिबिशन होतं तिथून घेतलं. झालंय बाकीचे सगळं असू देत नाही. हो, हे मी घेतलं होतं ब्युटी डाएट, पण झालं काही नाही तसं. हे विक्रमादित्य सिरीज मधून द सह्याद्री ऍडव्हेंचर वाचलेस ना? हे हो वाचले, मस्त. इंग्लिश ऍडव्हेंचर्स वर डिपेंड आहे. हे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स, मस्त आहे ते पण. स्टॉइक लेटर्स वर डिपेंड आहे. हे APJ अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर, खूप फेमस बुक आहे, ऑटोबायोग्राफी. हे तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच असेल हे पुस्तक, विंग्स ऑफ फायर. हे अभिनय तंत्र आणि मंत्र, हे माझ्या आत्यानेच मला गिफ्ट केलेलं. दिसली मी, थँक्यू. आता हे झाले हे सगळे सद्गुरूंचे पुस्तकं कुठे गेले? सद्गुरूंचे आहेत ना. हे दे तुला काढून मी एक धर. आणि हे पुस्तक आहे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे. हे धर. बरीच पुस्तकं आहेत त्यांची पण, आणि अतिशय छान आपल्या जीवनात आपल्याला उपयोगी पडणारी, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणारी अशी ही पुस्तकं आहेत. ह्याच्यावर मी हे वाचलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप मस्त आहे, खूपच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सद्गुरूंचं जीवन विद्येचं ब्रीदवाक्य पण आहे आणि खरंच खूप उपयोगी पडतं हे पुस्तक वाचल्यानंतर. आणि ह्या अंधार अंधश्रद्धेचा प्रकाश जीवन विद्येचा हे पुस्तक हे पण छान आहे. इंग्लिश मध्ये हे ह्युमन बॉडी गॉड इन्कार्नेट, ते पण वाचले आहे. तर अशा प्रकारे आमच्या समृद्धीने बरीच पुस्तकं वाचलेली आहेत. तिच्या बाबांनी पण बरीच पुस्तकं वाचलेली आहेत. मला आणि श्रीलाच थोडं पुस्तकं वाचण्याची सवय कमी आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय आधेमध्ये वाचण्याचा. तर आता आम्ही हे फटाफट आवरून घेतो. चला नंतर दाखवतो.
तर अशा प्रकारे आम्ही या पुस्तकांचं आमचं हे कपाट आवरून घेतलेलं आहे आणि कोणती कोणती पुस्तकं आमच्याकडे आहेत हे पण आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.